मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय, कारण न्यायालयानं कंत्राटदारांची याचिका फेटाळली आणि त्यामुळे आता नालेसफाईचा मार्ग मोकळा झालेला आहे। सगळ्याच मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे नालेसफाईचा आणि त्याचा मार्ग आता मोकळा झालाय। पुढील आठवड्यापासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे। लहान नाले, भूमिगत गटार या सगळ्यामधला गाळ काढण्यासाठीचा हा प्रयत्न केला जाईल। त्यासाठीची कामं आता केली जातील। मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचा जो सगळ्या कामाचा बोजा आहे त्या संदर्भातले सुद्धा आदेश लवकरच दिले जाणार आहेत। नालेसफाईचा मुद्दा हा पावसाळ्यापूर्वी फार महत्त्वाचा आहे मुंबईकरांसाठी आणि त्या दृष्टीने आता एक महत्त्वाची बातमी हाती येते, कारण मुंबईतल्या नालेसफाईचा मार्ग आता मोकळा होतोय। न्यायालयानं कंत्राटदारांची याचिका फेटाळून लावली आहे आणि त्यामुळे आता लहान नाले असतील, भूमिगत गटार असतील, ज्याचा गाळ काढणं सोपं होणार आहे, शक्य होणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, आता नेमकं कधीपासून ही सगळी प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि किती कालावधी त्यासाठी लागू शकतो? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मुंबईचा नालेसफाईचा मुद्दा हा वारंवार चर्चेचा विषय ठरलेला आहे। मात्र आता नालेसफाई ही पुढील आठवड्यापासून न्यायालयाने कंत्राटदारांची याचिका फेटाळल्यामुळे पालिका प्रशासनाचा मार्ग आता मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे मुंबईतील नालेसफाईबाबतच्या न्यायालयीन याचिका जी होती, जो आरोपांचा अडथळा दूर झालेला आहे, त्यातून आता पुढील आठवड्यापासून ही नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे। लहान नाले असतील किंवा भूमिगत गटारे यातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेले आहेत। मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाचे देखील आदेश लवकरच दिले जाणार आहेत। या सर्वांमध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी कंत्राटदार निवडीची निविदा देखील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे। त्यासाठी कार्यादेश दिले जाणार आहेत। त्यामुळे आता पुढील आठवड्यापासूनच ही नालेसफाई सुरू होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। त्यामुळे मुंबईचा नालेसफाईचा जो मुद्दा होता, तो आता मुद्दा कुठेतरी दूर झालेला आहे, अडथळा आलेला तो दूर झालेला आहे आणि आता मुंबई पालिका नालेसफाईच्या कामामध्ये पुढील आठवड्यापासून गती येणार असल्याचं पाहायला मिळतंय। रिती जी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।